सेंटीमीटरचा हिशोब लावत त्या ठिकाणी सर्जरी करता येते, त्यामुळे त्याचे जे काही वाईट इफेक्ट आहेत ते इफेक्ट होत नाहीत। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणण्याचं काम हे या धनश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून या पटवर्धन परिवाराने चांगल्या प्रकारे केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की जसं एक छोटं रोपटं लावलं आता त्याचा वटवृक्ष झाला, सो इथे हे लोक थांबणार नाहीत। या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे काही चांगलं आहे, जे जे काही नवं आहे ते सगळं आरोग्याच्या रूपानं आपल्या पेशंटला देण्याचा प्रयत्न निश्चितपणे ते करतील। आणि हे सगळं करत असताना जी सामाजिक बांधिलकी त्यांनी आतापर्यंत जोपासलेली आहे ती सामाजिक बांधिलकी ही देखील ते जोपासतील। कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हेल्थ केअर जे आहे हे मोठ्या प्रमाणात महागलेलं आहे आणि अर्थातच शेवटी आपण जर मॉडर्न सगळ्या टेक्निक्स वापरतोय त्याची किंमत आहे, पण महाराष्ट्र सरकारने देखील युनिव्हर्सल हेल्थ केअर ही सिस्टीम आम्ही लागू केली आहे। महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्सचं इम्पॅनलमेंट करतो आणि त्यातनं जवळपास आम्ही 1300 सेवा या मोफत देण्याचा प्रयत्न करतो। आता आमचा प्रयत्न आहे की केंद्र सरकारचं जे 1800 सेवांचं पॅकेज आहे ते पॅकेज महाराष्ट्रातल्या आमच्या पेशंट्सला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। आणि मला असं वाटतं की धनश्री हॉस्पिटलने देखील जर त्याच्यामध्ये एम्पॅनल करण्याचा विचार केला तर निश्चितपणे ते एम्पॅनलमेंट आपण करून घेऊ आणि मग या भागातला जो गरीब पेशंट आहे त्या गरीब पेशंटला निश्चितपणे पैसे नसले तरी आपली सेवा ही त्या ठिकाणी निश्चितपणे घेता येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरूर याचा विचार करावा। आपण मुख्यमंत्री सहायता कक्ष देखील चालवतो आणि त्यासोबत धर्मदाय सहायता कक्ष देखील चालवतोय। दोन्ही कक्षांच्या माध्यमातून जे आपल्या कुठल्याही पॅकेजमध्ये जे आजार बसत नाही त्याला वेगळ्या पद्धतीने मदत करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करत असतो। त्यामुळे त्याही सेवा धनश्रीच्या माध्यमातून आपल्याला कशा देता येतील याचा प्रयत्न आपण करू। आमचे हा जो कक्ष चालवतात त्या कक्षाचे अधिकारी जरूर आपल्याशी चर्चा करतील, जेणेकरून आपण इतकं चांगलं हॉस्पिटल तयार केलं आहे तर त्याचा अधिकाधिक लोकांना फायदा कसा मिळेल आणि त्यातही गरीबातल्या गरीबाला फायदा कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। मी आज या निमित्ताने म्हणजे पुन्हा एकदा डॉक्टर राजीव पटवर्धन असतील, डॉक्टर या ठिकाणी सलोनी आणि अपूर्व असतील या दोघांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। जी काही त्याच्यामध्ये पॅशन आपल्याला पाहायला मिळतं, शेवटी एक प्रोफेशन असताना एक पॅशन असतं, प्रोफेशनच्या पलीकडे जाऊन पॅशन असतं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। ते पॅशन यांच्यामध्ये मला पाहायला मिळतं, त्यामुळे ईश्वराचा आशीर्वाद यांना मिळो आणि अशाच प्रकारे जनतेची सेवा हे करत राहावं अशी शुभेच्छा मी देतो। आणि पहिल्या कार्यक्रमात मी बोलवलं आणि पुढच्याही कार्यक्रमात मला बोलवा, मी नक्की येईन कारण त्याचे फोटो काढून ठेवा म्हणजे माझं वजन किती जास्त आहे आणि किती कमी आहे मला लक्षात येतं। कारण पहिल्यापूर्वीचं वजन माझं किती जास्त आहे हे बघितलेलं आहे, ते देखील मला पाहायला मिळतं। तसंच मला बोलवत राहावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद.